नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। नाशिक जिल्हा परिषदेतील विभाग प्रमुखाने अधिकाराचा गैरवापर करत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले। अधिकाराच्या पदाच्या दबावामुळे संबंधित महिला पुढे येऊन तक्रार करण्यास साचरत होत्या, मात्र त्या अधिकाराबाबतची पहिली तक्रार प्राप्त झाली आणि इतर पीडित महिलांनी देखील तक्रारी केल्या। पीडित महिलांपैकी काहींचा गेल्या 10 वर्षांपासून अधिक काळ छळ सुरू होता। या अधिकाऱ्याने विविध पदांवर असताना त्या कार्यालयातील कामाशी संबंधित असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कामाचा धाक, काही वेळा आमिष दाखवत जाळ्यात अडकवलं होतं। जिल्हा परिषदेचा हा अधिकारी एकाच वेळी अनेक महिलांशी संधान साधून होता, तरी देखील तो अन्य महिला कर्मचाऱ्यांना आमिष दाखवून किंवा कारवाईची भीती दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता। याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याची दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली। पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेतही हे प्रकरण मांडण्यात आलं। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचं म्हटलंय। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ झाल्याच्या गंभीर तक्रारी संदर्भात सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल। तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार आहे, पुराव्यांसह तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणांची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली। त्यानंतर आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्या विभाग प्रमुखाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। त्याला आजच निलंबित करण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिली आहे।